कशा आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहेत सकाळचे 10:30 पावणे 11 वाजलेले आहेत आणि ही जी वेळ आहे ती सकाळची आहे. तर आज म्हटलं सगळ्यांना काय म्हणतात नवीन वर्षाच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा. आजची सुरुवात जी आहे ती आपल्या देवघरापासून करूया. तर स्वामींच्या कृपेने तुमच्या नवीन वर्षातल्या सगळ्या विश पूर्ण होऊ देत. तुम्ही ज्या सगळ्या इच्छा तुमच्या आहेत त्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना असेल. आज गुरुवार आहे आणि म्हणलं चला आजचं ते देवघर आहे ते छान मस्त पिवळ्या फुलांनी म्हणलं आपलं सजवूया. म्हणून मी सगळ्या देवांना आज पिवळी फुले वाहिलेली आहेत. आज 1 तारखेलाच बरोबर गुरुवार आलेला आहे. सो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच आज स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना असेल. ब्लॉगिंगची सुरुवात म्हणा स्वामी महाराजांपासूनच करूया. तर जस्ट आत्ता देवपूजा वगैरे आवरलेली आहे. सकाळपासून खरंच टाईम नाही भेटला कारण प्रत्येकाच्या हातात सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात त्याच्यामुळे टाईम नाही भेटत. आत्ताच आवरलेली आहे देवपूजा म्हणून म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर देवपूजापासून करूया. किचनमधलं तरी आवरलेलं आहे, पटापट सगळं आवरून घेतलेलं आहे. पण एक काम झालं की दुसरं काम आपल्याला तयार असतं. बेडरूममधला पसारा अजून आवरायचा आहे. वाजलेत 11, अजून आमचा पसाराच आवरायचा आहे. स्वयंपाक म्हणाल तर थोडाफार झालेला आहे, अजून थोडा बाकी आहे. आदरेश बाबू फिरायला गेलेला आहे आमचा, तो यायच्या तेवढं सगळा पसारा पटापट आवरून घेते आधी. हाय करा, हाय हाय, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर करा, हॅपी न्यू इयर सगळ्यांना, हॅपी न्यू इयर. आदिराज बाबूकडून आदिराज बाबूच्या आता 12 वाजता आंघोळ झालेले आहे. 12 वाजलेले आहेत. आम्हाला सगळी कामं आवरूपर्यंत आत्ता आंघोळ झालेले आहेत. साहेब छान मस्त खाऊन पिऊन फिरून येऊन मग आंघोळ करतात. आम्हाला नवीन वर्ष असलं तरी पण आमचं रुटीन हेच चालू आहे की नाही आदिराज? शाळेत जायचं काय? शाळेत जायचं बाई बोलवायला जाऊया काय शाळेत? हा, शाळेत जाऊया ना? जाऊया काय? बाई खाऊ देतात छान छान लाडू. हा बाई मम्मम देतात, जाऊया ना? तर आज तर काय नाही म्हणलेलं नाही. बघूया नवीन वर्षात चांगलं काहीतरी काम करून दे. शाळेत जाऊन बसवून येतो याला. बाई घेऊन बसते शाळेत आणि मसूर करायचं आहे, अख्खं मसूर. मसूरला फोडणी द्यायची आहे आणि फरशी पुसायची राहिलेली आहे. बाकी सगळी कामं आवरलेली आहेत. काय म्हणतात दिवस कुठलाही असो, काय म्हणतात फक्त बदल तेवढा झालेला आहे की 1 जानेवारी 2026. बाकी आपलं जे रुटीन आहे ते चालूच राहणार आहे. दिवस जरी बदलला किंवा काय म्हणतात वर्ष जरी बदललं जे त्यात काय फरक पडणार नाही. जे आहे ते आपल्याला करावंच लागणार आहे आणि जे आहे ते रुटीन आपलं डेलीचं जे आहे ते चालूच राहणार आहे. त्यात काय बदल होणार नाही. फारसा बदल होईल तर फक्त आपल्या संकल्पामध्ये, जो आपण संकल्प वेगवेगळे करू त्यात फक्त बदल होईल एवढंच. बाकीचं कशातही बदल होणार नाही. जे आहे तसं चालू राहणार आहे. हे वर्ष येणार आहे, पुढचं वर्ष जाणार आहे, असं चालूच राहणार आहे वर्षानुवर्ष. आहे की नाही इंद्रेश? फक्त एवढाच बदल होणार आहे की आता ह्या वर्षी मला आदरेश बाबू 3 वर्षाच्या मुलाची आई करणार आहे की नाही? ऑलरेडी आम्ही 2 वर्षाच्या मुलाची आई झालेला आहो, आता ह्या वर्षी 3 वर्षाच्या मुलाची आई आहे की नाही? मजा येते मम्माची, लय मम्माची माया येते बे. सगळ्यांची माया करते बाळ माझं. झालं फिसकटलं बाळाचं, दुसरीकडेच जातो असं. चला शाळेत सोडणं येतं आणि बाकीची पुढची कामं करू. तिथं माझ्याजवळ बसून खा स्वयंपाक करत होते मी, म्हणून म्हणलं याला माझ्याजवळ बसून खा. तर नाही, याला सोप्यावरतीच बसून खायचं आहे म्हणून इथं सगळं घाण करून टाकलेलं आहे. बघू शकता कसं केलंय घाण सगळं. आणि आता ते सोडला आणि आता कुठं जायचंय काय माहित नाही. खायचं सोडला, झाला आता खाऊन. चला कुठे, चला उचलून घ्या, या उचलून आणि काय करा, या इकडं. चला घरातलं तर सगळं आवरलेलं आहे. पसारा वगैरे आवरायचं होता, आवरलेलं आहे. आदराची कपडे आहे धुवायची आता उद्याच. आता काय नाही, एकदा काम झालं की पाण्यातलं मी परत पाण्यात जात नाही कामाला, त्याच्यामुळे राहिलं. आणि इथं केलेलं आहे छान मस्त वरीचा भात केलेला आहे मी. आज गुरुवार आहे, उपवास असतो माझा म्हणून वरीचा भात केलेला आहे. वाफुरे थोडा वेळ शिजायला लागलेला आहे. वरीचा भात काय म्हणतात माझा ऑल टाईम फेवरेट आहे. मला खूप आवडतं वरीचा भात. म्हणजे कुठलाही उपवास असू दे, एखाद्या उपवासालाच काय संकष्टी वगैरे असले तर वरीचा भात चालत नाही, तेव्हाच मी खिचडी खाते. नाहीतर मग वरीचा भात मला जास्त आवडतो उपवासाला. आत्ती पण त्याच खातात, वरीचा भात खातात, खिचडी जास्त काय करत नाहीत त्या. आणि तिकडे म्हणाल तर मम्मीला आणि दीला पण वरीचा भात खूप आवडतो. दोघी पण कधी पण असा उपवास नसला तरी पण त्या वरीचा भात असंच करून खातात. असं चला प्रत्येकाची आवडनिवड ही वेगळी असते.
कानाला माझ्या इथं जखम झाले, अद्रक झालेली आहे तशी. ती किती दिवस झाले बरे होईना झाले, त्याच्यामुळे मला कानातलं घालता येईना झाले. कानातलं मी तसंच घातलेलं, थोडीशी जखम वाळत आले पण मी घातलेलं आहे. आणि त्या दिवशी काय केलं, अद्रकनं फट्ट त्याच्यानं माझ्या कानावरती एक सापटे दिली. सापटे दिल्या, माझा कान लागला दुखायला. मग मी परत आणि हायचं काढून ठेवलं, काढून कपाटात ठेवलेलं आहे. मोर तिकडं म्हणलं जेव्हा बरं होईल तेव्हा घालता येईल म्हणून मी कानातलं घातलेलं नाही आहे. केस ना आता थंडीत इतकी केस गळायला लागलेत ना भयानक. घरभर बघितला तर मी सकाळी एकदा झाडू मारला होता, सकाळी उठल्या उठल्या एकदा झाडू मारला होता, परत आणि एकदा झाडू मारावा लागला मला, कारण मी केस अशी सोडल्यावरती सगळ्या घरात माझी केसच झाली होती. मग फरशी पुसताना ते केस बरोबर नाही वाटत, त्यामुळे मला अनेकदा परत झाडू मारावा लागला. असं चला आदर्श बाबूला जरा बघूया शाळेतला खाऊ काय आलाय. उसळ दिसली तर ते त्याला देत नाही मी उसळ वगैरे. भात असला, उपीट असला, शिरा असला तरच तो शाळेतला खाऊ खातो, नाहीतर मग खात नाही. उसळ आम्हाला म्हणजे गॅस पकडतील वगैरे म्हणून मी त्याला उसळ शक्यतो जास्त देत नाही. हरभऱ्याची उसळ येते. असं चला, नवीन वर्षाचे तुम्हाला सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. आणि एकदा सर्दी झालेली आहे, नाक गच्च झालेलं आहे, त्याच्यामुळे काय म्हणतात बोलणं अडखळा येतो. असं चला, स्वामी महाराज तुमच्या नवीन वर्षातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून दे, ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना असेल. तोपर्यंत बाय बाय.